जालना शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे. बसस्टँड रोडवरील 2 नामांकित लॉजवर छापा टाकून पोलिसांनी आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून 13 महिलांची सुटका केली आहे. ही धडक कारवाई शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास करण्यात आली. बसस्टँड परिसरातील वैष्णवी लॉज आणि मोक्ष लॉज या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एकाच वेळी दोन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांचे कनेक्शन. एकूण 13 महिलांपैकी 6 महिला पश्चिम बंगालमधील, 3 महिला आसाममधील आणि 4 महिला छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. यावरून हे रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. या पीडित महिलांना प्रलोभन दाखवून जालन्यात आणले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी मोक्ष लॉजचा मालक सचिन नंदू पवार, राहता वाटूर आणि मॅनेजर संतोष जाधव याला अटक केली आहे. तसेच वैष्णवी लॉजचा मॅनेजर कैलास रतनकुमार, मूळ राहता राजस्थान, यालाही ताब्यात घेतले आहे. लॉजमध्ये सापडलेल्या 4 ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून 81,750 रुपये रोख, मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956च्या कलम 3, 4, 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि यात अजून कोणाचे हात गुंतले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.